नमस्कार, मी दुर्गेश सोनार. आवाज महाराष्ट्राचा आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. हम मिलकर भारत बदलेंगेचा नारा देत सकाळ माध्यम समूह आणि डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशननं यंग इन्स्पिरेटर नेटवर्क हा उपक्रम हाती घेतला. युवकांमधल्या प्रचंड ऊर्जेचा, त्यांच्या समाजभानाचा, समाज बदलण्यासाठीच्या कल्पनांचा उपयोग करून घेणं आणि त्याचा उपयोग देशाचं भविष्य घडवण्यासाठी करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कची सुरुवात होत असताना सातत्यानं हे जाणवत राहिलं की महाविद्यालयीन युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे, करिअरचा, भवितव्याचा ध्यास आहे, सामाजिक भान आहे, बदलांची कल्पना आहे आणि तसंच त्याचे मार्गही त्यांना माहिती आहेत. यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या माध्यमातून तरुणांचं एकमेकांशी नातं घट्ट जोडलं जाऊ लागलंय. याच सळसळत्या ऊर्जेला वाव देणारा हा उपक्रम आहे. पाहूया एक रिपोर्ट. तरुणाईमधल्या कल्पनाविष्काराला बळ देण्यासाठी सकाळ माध्यम समूह, डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचा एक अनोखा उपक्रम आता जाहीर होतोय. या उपक्रमामध्ये प्रामुख्यानं महाविद्यालयीन युवकांच्या कल्पनांचं एकत्रीकरण केलं जाईल. राज्यभरातले युवक त्यासाठी अपेक्षित आहेत. YIN चे प्रतिनिधी आणि सकाळची यंत्रणा यासाठी युवकांना मदत करेल. आपल्या परिसरात बदल घडवणाऱ्या कल्पना युवकांनी शिक्षक आणि प्राचार्यांच्या मदतीनं निवडायच्या आहेत. उदाहरणच द्यायचं झालं तर महाविद्यालयात पुरेशी स्वच्छतागृह उभारणं, वाहतूक नियंत्रणात मदत करणं किंवा अगदी एनर्जी ऑडिट करण्यासारखे प्रकल्पही करता येतील. या कल्पना राबवण्यात त्या तरुणाईनं पुढाकारही घ्यायचा आहे. त्यातल्या किमान 7 नाविन्यपूर्ण कल्पना निवडल्या जाणार आहेत. पंतप्रधान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसंच राजकीय पक्षाचे नेते, मान्यवर उद्योजक, स्वयंसेवी संघटनांसमोर या कल्पना सादर केल्या जातील. त्यांनी युवकांना कृती कार्यक्रम द्यावा अशी अपेक्षा आहे. या कल्पना देश बदलण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहेत. 15 ऑक्टोबर पासून सकाळ माध्यम समूहातर्फे या कल्पनांचा जागर घडवला जाणार आहे. त्यातल्या काही निवडक कल्पनांना प्रसिद्धी दिली जाईल. तसंच या सर्व कल्पना www.yinforchange.org या वेबसाईटवर देखील ठेवल्या जातील. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे YIN सदस्यांनाच या उपक्रमात सहभागी होता येणं शक्य आहे. या सगळ्या उपक्रमात सकाळची भूमिका ही व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची असेल. तरुणांच्या कल्पना समजावून घेऊन त्या प्रत्यक्षात आणणारं व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे सकाळचं धोरण आहे. त्यातच महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचा प्रकल्प सकाळला कळवता येईल. सकाळची सगळी यंत्रणा तसंच यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे प्रतिनिधीही यात मदत करतील. या कल्पना प्रत्यक्षात आणण्याजोग्या असाव्यात अशी अपेक्षा आहे, कारण कल्पना मांडणाऱ्यांनीच त्यांची अंमलबजावणी देखील करायची आहे. यात युवकांच्या प्रत्यक्ष सहभागाला आणि कल्पकतेला वाव देणाऱ्या कोणत्याही उपक्रमाचं सकाळतर्फे स्वागतच आहे. यंग इन्स्पिरेटर्सच्या या उपक्रमात समाजाचा सहभाग देखील महत्त्वाचा आहे. हे उपक्रम प्रत्यक्षात आणण्यासाठी समाजानंच पुढे यायला हवं. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना आकार देण्यापासून ते त्यांच्या पाठीशी आर्थिक पाठबळ उभं करण्यापर्यंतचा सहभाग स्वागतार्हाचा आहे. उद्योजक, स्वयंसेवी संस्था, शासकीय अधिकारी, निवृत्त शिक्षक, कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबरीनं वेगवेगळ्या क्षेत्रातले तज्ज्ञ यांनी तरुणांच्या या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी बळ द्यावं अशी अपेक्षा आहे. शिवाय या उपक्रमात सहभागाचं आवाहन राजकीय पक्षांनाही केलं जातंय. विधायक तरुणाईच्या पाठीवर थांब देण्याचं आवाहन आम्ही माजी विद्यार्थी, शिक्षक आणि विविध क्षेत्रातले अनुभव संपन्न तज्ज्ञांना करतो. सर्व समाज घटकांना तरुणांच्या कल्पना राबवण्यात सहभागाची ही संधी आहे. www.yinforchange.org या वेबसाईटवर किंवा 9225800800 या क्रमांकावर संपर्क करता येईल. सकाळ माध्यम समूहानं गेल्या वर्षी अपेक्षा महाराष्ट्राच्या या उपक्रमातनं लोकांचे विकासाचे प्राधान्यक्रम समजावून घेतले होते. त्यांनीच दिलेल्या पसंतीक्रमानुसार पाण्याच्या प्रश्नावर निर्णायक काम देखील आम्ही सुरू केलं. तरुणांसाठीचा हा उपक्रम त्यांच्या आणखी पुढे जाणारा, देशाच्या विकासाचं स्वप्न युवकांच्या नजरेतनं शोधण्याचा आणि त्यांच्याच हातानं ते अंमलात आणणारा कृती कार्यक्रम असणार आहे. सर्व जल अभियानातल्या YIN तरुणांचा सहभाग आमची ऊर्जा वाढवणारा होता. सकाळच्या व्यासपीठाचा मुक्त वापर करून तुम्ही समाजासाठी पुढाकार घेतलात तर समाज तुमच्या मदतीला येईल, तुमच्या कल्पना उचलून धरेल. त्यातूनच एक सशक्त नेटवर्क देखील उभं राहील. याचा लाभ तुम्हाला व्यक्तिगत जीवन, करिअर, नवा आत्मविश्वास मिळवणं, नवी कौशल्य आत्मसात करण्यासाठी देखील होईल. त्यातनंच समाजाचा विकासही साधला जाईल. तुमच्या कल्पना समाजापर्यंत पोहोचवण्याची संधी आम्ही देतोय.
एका अर्थानं त्यासाठी सकाळची पुण्याई तुमच्या पाठीशी उभी राहतेय। ही संधी देता येणं आमच्यासाठी देखील भाग्याचं आहे। हम मिलकर भारत को बदलेंगे या स्वतःला समृद्ध करणाऱ्या प्रवासाचे साक्षीदार बना। तुमच्यापैकी प्रत्येकाची कल्पना दी बेस्ट ठरो यात शुभेच्छा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही। तर या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कला कोणते कोणते समाज घटक, स्टेक होल्डर्स मदत करू शकतात त्यावरती एक नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। याच्यामध्ये वेगवेगळे सोशल ग्रुप्स, सरकार, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या संस्था, संघटना, प्रशासन, उद्योग क्षेत्रातले काही जण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात। सिनियर सिटीजन्स, ज्येष्ठ नागरिक त्यामध्ये सहभागी होऊ शकतात। NGOज ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, कॉर्पोरेट्स, शिक्षण तज्ज्ञ, असे सगळे वेगवेगळे जे घटक आहेत हे विद्यार्थ्यांच्या सोबत या सगळ्या नेटवर्कमध्ये सक्रिय सहभागी होऊ शकतात। तर हम मिलकर भारत को बदलेंगे हा जो आपण नारा या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या माध्यमातून दिलेला आहे आणि एक समृद्ध भारत घडवण्यासाठीचा हा सगळा प्रवास आणि एक बदलाची सगळी दिशा या तरुणांच्या ऊर्जेच्या माध्यमातून आपल्याला अंमलात आणायची आहे। याच अनुषंगाने आपण आजच्या आवाज महाराष्ट्रामध्ये चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आज माझ्यासोबत असणार आहेत रुपल संचेती। रुपल संचेती या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कच्या हेड आहेत, त्या पुण्यातून या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। संचेती मॅडम, या कार्यक्रमात आपलं स्वागत। त्यांच्यासोबत पुण्यातूनच सहभागी होत आहेत गजेंद्र पवार। गजेंद्र पवार हे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत पिनायकल डेव्हलपर्सचे आणि SP महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची जी संघटना आहे सप्रेम SP त्याचे ते अध्यक्ष आहेत, ते सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। पवार सर, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत। औरंगाबादमधून सहभागी होत आहेत डॉक्टर उल्हास शिवूरकर। उल्हास शिवूरकर हे प्राचार्य आहेत इंजिनिअरिंग कॉलेजचे, ते पण या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत औरंगाबादमधून। आणि याच्याशिवाय 4 तरुण चेहरे या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत। हे तरुण चेहरे जे आहेत या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचे लीडर आहेत। नाशिकमधनं सहभागी होतो आहे श्रीकांत घरटे। श्रीकांत घरटे हा महात्मा गांधी विद्यामंदिर फार्मसी कॉलेजचा विद्यार्थी आहे आणि यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कचा तिथला लीडर आहे। तर कोल्हापूरमधून सहभागी होते आहे दीप्ती कट्टी। दीप्ती कट्टी ही CSIBR अर्थात छत्रपती शाहू इन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस अँड एज्युकेशन रिसर्च कोल्हापूरची विद्यार्थिनी आहे आणि ती कोल्हापूरची लीडर म्हणून या कार्यक्रमामध्ये सहभागी होते आहे। आणि याच्याशिवाय माझ्यासोबत स्टुडिओमधून असणार आहेत कृतिका चौधरी। कृतिका चौधरी सुद्धा यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कची बिर्ला कॉलेजची लीडर आहे। कल्याणमधलं हे कॉलेज आहे, तिथून ती या कार्यक्रमामध्ये सहभागी होते आहे। ओंकार भोपी हा ICL कॉलेज झुंझुनवाला कॉलेज जे आहे वाशीमधलं, तिथला विद्यार्थी आहे आणि तो सुद्धा यंग इन्स्पिरेटर्सचा लीडर आहे। या सगळ्यांशी आपल्याला चर्चा करायची आहे आणि या चर्चेला सुरुवात करण्यासाठी अर्थातच मी पुण्यामध्ये जाणार आहे रुपल संचेती मॅडमकडे। संचेती मॅडम, मला सांगा की आपण यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क हा सगळा जो उपक्रम राबवत आहोत, हा एक नवीन आयाम आपण सकाळ माध्यम समूहाच्या माध्यमातून आणि डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या माध्यमातून हाती घेतलेला आहे हा सगळा उपक्रम। आणि एक समृद्ध भारत घडवण्यासाठी जो बदल आपल्याला अपेक्षित आहे त्याच्यामध्ये जसं तनिष्क आहे तसं तरुण विद्यार्थी, तरुणांचा जो मोठा वर्ग आता आहे, आपण यंग इंडिया म्हणतो आणि भारताची जवळपास 60% लोकसंख्या जी आहे ही तरुणांची आहे। आणि या तरुणांच्या ऊर्जेला कुठेतरी सकारात्मक दिशा मिळावी आणि एक योग्य असं व्यासपीठ मिळावं म्हणून आपण हा सगळा उपक्रम हाती घेतलेला। या उपक्रमाविषयी सुरुवातीला आपण सांगावा। यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क जेव्हा आम्ही लॉन्च केलं 19 आणि 20 तारखेला, तेव्हा 300 विद्यार्थी होते आणि असं जाणवलं की ज्या विद्यार्थ्यांमध्ये इतकी ऊर्जा आहे की आपण त्यांच्या कल्पना घ्याव्या। त्यांच्या करिअरचा त्यांचा ध्यास आहेच, पण भवतालच्या समाजमध्ये बदल घडवण्यासाठी जी ऊर्जा आहे, त्यांच्या कल्पना आहेत, त्यांचे जे म्हणणं आहे ते आपण ऐकलं पाहिजे। त्याच्यासाठी आपण यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क हे व्यासपीठ, हे प्लॅटफॉर्म त्यांना देत आहे। त्यांच्या ज्या कल्पना आहेत त्यांच्या आपण मार्गदर्शन करून त्यांना ज्या बदल घडवण्याच्या कल्पना आहेत त्यांच्यासाठी आपण मोटिवेशन करावं। सो हम भारत बदलेंगे ह्याच्यासाठी स्टुडंट्सला आम्ही बोलत आहोत की तुमच्या आयडियाज द्या, तुमच्या राबवता येणाऱ्या आयडियाज द्या, ज्याच्यात आपण सहभागी होऊन तुम्हाला मदत करू, तुमच्या सगळ्या स्टेक होल्डर्सला घेऊन आपण थोडं त्याच्या पुढे करू, अंमलबजावणी करू। पण आमचं म्हणणं आहे जसं डिलिव्हरिंग चेंजचं विजन आहे, सामाजिक आणि ट्रान्सफॉर्मेशन आणणं, हा बदल करणं, पण युवक हे केंद्रस्थानी आहे। जर आपण त्यांना आपल्याबरोबर नाही घेतलं तर बदल घडणार नाही समाजात। म्हणून आम्ही सगळ्यात 4500
कॉलेजेसमध्ये जाऊन त्यांना कॉलेज लीडर्स म्हणून असेल ते प्रोजेक्टचे इनिशिएटिव्ह घेऊन बदल घडवतील अशी आमची इच्छा आहे.